लोकांनी फक्त स्वतःचा विकास केला. 5-10 हजार रुपये घेतले तर गोष्ट वेगळी. 45-40 हजार रुपये त्यांच्याकडे वसूल करतात. कंपनी जागा ताब्यात घेतली, परंतु कंपनी तिथं आणली नाही. करोड रुपयाचं कर्ज घेतलं आणि शासनाची फसवणूक केलेली आहे. मी नगरसेवक होतो त्यावेळी झालेला विकास आता नसताना देखील काही गोष्टी करतोय. नमस्कार, नवशक्ती यूट्यूब पेजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या 15 जानेवारीला होत आहेत, तर 16 जानेवारीला प्रत्येक महानगरपालिकेवर कुणाची सत्ता येणार हे लवकरच कळणार आहे. यातच ठाणे महानगरपालिका म्हणजे शिवसेनेचा नेहमीच बालेकिल्ला ठरलेला आहे. या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये आज मी आली आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील संजय शंकर दळवी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे अधिकृत उमेदवार यांच्यासोबत आज मी चर्चा करणार आहे. खरं तर यांच्याविषयी सांगायचं झालं तर एक हक्काची व्यक्ती, आपुलकी आणि माणुसकी जपणारी व्यक्ती म्हणून यांची प्रभागात नेहमीच ओळख राहिली आहे. आज नवशक्तीच्या या माध्यमातून मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. संजय सर, तुमचं खूप खूप स्वागत नवशक्तीमध्ये. धन्यवाद. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 2002 मध्ये तुम्ही ह्याच प्रभागातून नगरसेवक राहिलेले आहात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी तुमच्यावरती पुन्हा एकदा या पक्षाने विश्वास दाखवून तुम्हाला उमेदवारी दिली. काय वाटतं या प्रभागासाठी पुन्हा एकदा उभं राहिल्यानंतर? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि शिवसेना नेते राजेंद्र विचारे साहेब, ठाणे जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिघे साहेब यांनी विश्वास दाखवून जे मला पुन्हा उमेदवारी दिली आणि नागरिकांचा जो भरभरून प्रतिसाद मिळतो, नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल आहे असे वाटते. पण जेव्हा तुम्ही सुरुवातीला निवडणुकीच्या रिंगणात होतात तेव्हा शिवसेना हा एक पक्ष होता, एकत्र पक्ष होता. आता ह्याचं विभाजन झालेलं आहे, तर काय चॅलेंजेस तुमच्या समोर आहेत सध्या? ठीक आहे, विभागणी जरी झाली असेल तरी निष्ठावंत शिवसैनिक आमच्यासोबत राहिलेलं आहे आणि विभागणी झाल्यानंतर देखील आज आमच्या विभागात 4 शाखा आम्ही सक्रिय आहेत आणि त्या काम करतात. सगळं 4ही शाखा प्रमुख, जवळजवळ 7 शाखा प्रमुख आमचे आहेत या पॅनलमध्ये आणि 7ही शाखा प्रमुख निष्ठावंत शिवसैनिक सगळ्यांचं लवाजमा घेऊन आज पूर्णपणे प्रचारात झोकून दिलेलं आहे आणि त्याची तुम्हाला ह्या 15 तारखेला निकाल नक्की दिसेल की विजयाची घोडदौड कशी होते ती. प्रभाग क्रमांक 13 हा एक थोडा स्लम एरिया पण आहे आणि उच्चभ्रू लोकही इथे राहतात. तर तुम्हाला सतत महत्वाचा काय प्रश्न वाटतो की इथे ह्या समस्या आवर्जून सोडवल्या गेलेल्या नाहीयेत आणि ज्याच्यावरती तुम्ही नेहमी सक्रिय राहणार आहात? नाही, प्रभाग क्रमांक 13 मध्ये बैठ्या चाळी देखील आहेत आणि अनधिकृत इमारती आहेत, पण यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्याचीच एकत्र सांगड घातली गेली. क्लस्टर आम्ही डिक्लेअर केला आहे, पण प्रत्यक्षात क्लस्टरने हा विषय सुटणार नाही आहे. आज जवळजवळ अनधिकृत इमारती ज्या आहेत त्या अंतिम भूखंड ज्या TP स्कीममधल्या आहेत त्यांचे अजूनही त्यांना जे अलॉटमेंट दिलेली आहे ते अलॉटमेंट त्या ज्यांचे प्लॉट एक्वायर्ड केले शासन आहे त्यांना दिले नाहीत आणि त्याच्यावर स्कीम टाकले म्हटल्यावरती तिथे ती स्कीम होणार नाही, कारण का ज्यांची मालकी अजून सिद्ध झाली नाही, त्यांची मालकी अजून ताब्यात घेतलेलीच नाही आहे आणि असे असताना त्यावर स्कीम टाकल्यामुळं तिथे कोणतीही म्हणजे क्लस्टरची योजनाच होणार नाही, कारण का त्या मालकांना त्यांचा हक्क अजून दिलेला नाही आहे. आणि काही जागा आहेत स्लम आहे, तिथे स्लमच्या झोपडपट्टी योजना करत होते. ही योजना क्लस्टर जाहीर केल्यामुळं ती योजना करायची असेल तर क्लस्टरची NOC घ्यावी लागते. तर क्लस्टरची NOC घेण्यासाठी पुढे येणार कोण? विकासक यायला पाहिजेत. सोसायटीचं एक काम होत नाही की त्यासाठी ज्या कागदाचे खेळ आहेत हे खेळ करण्यासाठी काही गोष्टी लागतात. त्यासाठी विकासकाची अपॉइंटमेंट करणं गरजेचं आहे. पण आम्ही नेहमी बघितलेलं आहे की तुम्ही नगरसेवक असताना किंवा नसतानाही तुम्ही प्रभागाच्या नागरिकांसाठी नेहमी सक्रिय राहिलेले आहात. इथे प्रत्येक नागरिकांसाठी तुम्ही त्यांच्या हक्कासाठी लढताना आम्ही पाहिलेलं आहे. काय सांगाल याच्यानंतरही, म्हणजे नगरसेवक झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने तुम्ही पुन्हा एकदा तुमचं कर्तृत्व सिद्ध करणार आहात? नगरसेवक झाल्यानंतर अधिकार मिळतात. महापालिकेच्या सभागृहात आवाज उठवता येतो. प्रशासनाकडनं काही गोष्टी आपल्या ज्या पाहिजे त्या करून घेता येतात. त्यासाठी सभागृहात जाणं नागरिकांनी जर पाठवलं तर नक्कीच ते प्रश्न मी मार्गी लावेन. तुमच्या जाहीरनाम्यात आम्ही एक आवर्जून गोष्ट पाहिली की मैदानं गिळंकृत केलेली आहेत, मुलांना खेळायला मैदानं नाहीयेत. तर या गोष्टीसाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करणार? कारण हा पूर्ण एरिया बघितला तर SRAच्या माध्यमातून याचा रिडेव्हलपमेंट होणार आहे. क्लस्टरचा प्रोजेक्ट आहे ज्याला तुम्ही नेहमीच विरोध करताना आम्ही पाहिलेलं आहे. तर मैदानांचा विषय तुम्ही कसा मार्गी लावणार? क्लस्टरमध्ये विरोध असा आहे की क्लस्टरमध्ये तुम्ही 25-25 हजार लोकांचे पुनर्वसन कोणत्या पद्धतीने करणार आहे? आज मोक्याच्या जागेवरच्या ज्या 25-25 हजार घरं जर आपण तोडली आणि तिथे जर प्रपोजल झालेच नाही, प्रोजेक्ट्स आलेच नाही, तर ह्या 25,000 नागरिकांचं करायचं काय? त्यासाठी काही प्लॅनिंग नाही आहे. क्लस्टर करताना ना सोसायटी त्याच्यावरती महत्त्वाचे ॲग्रीमेंट ज्याच्याबरोबर आपण करणार आहोत ते सही कोण करणार आहे? नागरिकांनी कोणावरती विश्वास ठेवायचा? की त्यानंतर गार्डन असेल, गार्डनचे विषय आहेत किंवा खेळाची मैदान आहेत,
इथे 4 गार्डन ऑलरेडी आमच्या टीपीसीमध्ये जाहीर आहेत. पण त्या 4 गार्डनचा आणि बाजूचे आर झोन हे शासनाने ॲक्वायर करायला पाहिजे होतं आणि त्यासाठी मी पत्रव्यवहार केलेला आहे. काही जागा शासनाने कंपन्या चालू करण्यासाठी दिलेल्या आहेत. त्या कंपन्यांनी त्या जागा ॲक्वायर केल्या, कंपनी जागा ताब्यात घेतली, परंतु कंपनी तिथं आणली नाही. त्या जागेवरती कर्ज काढलं, पैसे वापरले आणि ती जागा तशीच पडून आहे. त्याच्यावर त्या स्लम आहे. तर त्या जागा शासनाने ॲक्वायर करावं म्हणून मागील 3-4 वर्षांपासून सतत पाठपुरावा करतोय. जर मला महापालिकेच्या सभागृहात जर गेलो तर हा ठराव मी करू शकेन की की ह्या नागरिकांचा प्रश्न कसा सोडवला पाहिजे. की बॉम्बे मेलेबलसारखी कंपनी होती, त्या कंपनी जागा घेतली, त्या जागेवरती त्यांनी इंडस्ट्री आणली नाही आणि त्याच्यावरती कर्ज घेतलं, करोड रुपयाचं कर्ज घेतलं आणि शासनाची फसवणूक केलेली आहे. मग शासनाची फसवणूक जर त्यांनी अशा पद्धतीने केलेली असेल तर शासनाने ती जागा ॲक्वायर करायला हवी. म्हणजे शासनाने ॲक्वायर केली की तिथे योजना करणं अगदी सोपं आहे. या जर प्रभागाचा इतिहास पाहिला तर साधारण ह्या प्रभागाला एक महापौर, प्रभाग समिती अध्यक्ष, सभापती अशी अनेक पदं हो. भूषवलेली लोक ह्या प्रभागामध्ये आहेत. हो. तरी कुठेतरी या प्रभागाचा विकास झालेलाच झालेला नाही असं झालेलाच नाही. ह्या लोकांनी फक्त स्वतःचा विकास केला. एकही प्रोजेक्ट ह्या लोकांनी जवळजवळ आज 25 वर्ष, 35 वर्ष महानगरपालिका झाली. 5 वर्ष यापूर्वी मी होतो. पण 30 वर्षामध्ये झालेला नाही विकास दाखवा ना. आणि मी नगरसेवक होतो त्यावेळी झालेला विकास, आता नसताना देखील काही गोष्टी करतोय, तो विकास तुम्ही पहा ना. आज ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये अनधिकृत इमारतीचा रिडेव्हलपमेंट एकमेव मी करून दाखवले. जे अनधिकृत 4 मजल्याची इमारत होती, आज अधिकृत म्हणून तिचं जवळजवळ 22 माळ्याचं काम चालू आहे. त्या लोकांना पक्की घरं त्यांच्या करारनामे करून दिलेले आहेत. हां, या गोष्टी आपण केलेल्या आहेत. आपल्या प्रभागामध्ये सांस्कृतिक भवन आहे, सांस्कृतिक केंद्र आहे, याचा नागरिकांपर्यंत लाभ होत नाही, त्यांच्याकडनं अवाजवी पैसे घेतले जातात. अशा अनेक गोष्टी प्रभागातील नागरिकांशी बोलताना आम्हाला समोर आले. तुम्हाला काय वाटतं? ती जी वास्तू आहे ही नाममात्र ₹1 किमतीमध्ये महापालिकेकडून घेतलेली आहे. महापालिकेने त्या वास्तूवरती करोड रुपये खर्च केले. AC लावण्यापासून बांधकाम करणे म्हणजे सगळा आजूबाजूचा परिसर सुशोभित करणे यासाठी महापालिकेने करोड रुपये खर्च केले आहेत, शासनाचा आणि महापालिकेचा निधी. परंतु ती वास्तू ज्या लोकांनी ताब्यात घेतली त्या लोकांनी काय केलं आहे की नागरिकांना, स्थानिक नागरिकांना देखील 5-10 हजार रुपये घेतले तर गोष्ट वेगळी आहे. 45-40 हजार रुपये त्यांच्याकडे वसूल करतायत. आज तुम्हाला हिशोब सांगतो की 365 दिवसापैकी जर 100 तारखा जर आपण गेल्या असं म्हटलं आणि त्याचे 40-45 हजाराचं उत्पन्न झाले किती, मग हा पैसा जातो कुठे? महापालिकेला त्यातून किती देणार? ₹1 वर्षाला नाममात्र भाडं. हां, ज्यावेळी आवाज उठवला त्यावेळी महापालिकेने त्याचं टेंडर काढलं. टेंडर काढल्यानंतर ज्या संस्थांनी टेंडर भरले त्यांची टेंडरच ओपन केली ना, म्हणजे अरेरावी झाली नाही. हा मोठा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये की 4 संस्थांनी त्यामध्ये पार्टिसिपेट झाल्या, परंतु त्यांचे लिफाफा क्रमांक 2 हा उघडलाच गेला नाही. ते म्हणतात तुमच्या अनुभवाचे दाखले नव्हते, अमुक नव्हते. पण प्रत्यक्षात त्या संस्था सांगतात की आम्ही, त्या संस्था महानगरपालिकेच्या कामं करणाऱ्या संस्था आहेत, त्यांच्याकडे अनुभवाचे दाखले आहेत. परंतु ही जी दादागिरी आहे की प्रशासनाला भेटीला धरलेला आहे, त्या लोकांना तो इन्व्हॉल्व जर ओपन केले असतं तर हा सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना देखील काम करण्याची संधी मिळाली असती. शिवसेनेचं विभाजन झाल्याच्या नंतर शाखांसाठी भांडणं झाली आपण पाहिलं. हो. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांसमवेत एक स्वतंत्र शाखा स्थापन केली आणि ती चार्ज ठेवण्याचा तुम्ही तितकाच प्रयत्न हो. केला. तर ह्या शाखेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रभागातील नागरिकांना काय आवाहन कराल या निवडणुकीसाठी? मी या शाखेच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करेन की आपण ज्यावेळी पक्षाचं विभाजन झालं त्यानंतर निष्ठावंत शिवसैनिक जे मूळ सैनिक होते ते आमच्यासोबत राहिले. त्यांनी सांगितलं की आपण कोणत्याही परिस्थितीत आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत राहायचं आहे. बाळासाहेबांचे आमचे विचार आहेत, दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही या पक्षात काम करतो आहे. तर आपण कोणाच्याही मागे न जाता आपण ठामपणे आपला पक्षाचं ठाकरे उद्धव साहेबांच्या सोबत राहायचं आहे आणि ते आपल्याला संपूर्णपणे सहकार्य करतात. खरं तर प्रभाग क्रमांक 13चा जेव्हा आम्ही एकूणच प्रचार किंवा सर्वे पाहिला, जरी ह्या प्रचारामध्ये प्रत्यक्षरित्या काही नागरिक उपस्थित नसले तरी अप्रत्यक्षरित्या संजय शंकर दळवी यांचा प्रचार करताना आम्ही त्यांना पाहिलं. आणि खरं तर सगळ्यांच्या मनात हा एकच प्रश्न आहे की संजय दादा असू देत किंवा कोणाचे संजू दादा असू देत, हे खरंच यंदाच्या निवडणुकीत निवडून आलेच पाहिजे. यासाठी संजय सर तुमचं खूप 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 तुम्हाला शुभेच्छा. आशा आहे की तुम्ही नागरिकांच्या भविष्यातील समस्या सोडवू शकाल आणि पुन्हा एकदा जे काम तुमच्या त्या 5 वर्षामध्ये शिल्लक राहिलेलं ते पुन्हा एकदा तुम्ही करू शकाल. खूप खूप धन्यवाद नवशक्तीसोबत बातचीत केल्याबद्दल.